नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल शासकीय नोकरी मिळवणं आणि प्रशासनाचा भाग बनणं हे बहुतांश युवा पिढीचं स्वप्न आहे आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे विद्यार्थ्यांना 50,000 पेक्षा अधिक सरकारी नोकऱ्यांची सुवर्ण संधी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री आकाश जाधव. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. श्री आकाश जाधव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास सर संकल्प एज्युकेशनचे संचालक असून मागील 16 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे प्रामुख्याने स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि IBPS बँकिंग परीक्षांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये विद्यार्थ्यांना गाईड करतात. आणि ते स्वतः स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGL परीक्षेमधून ऑल इंडिया रँक 50 घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. तसंच IBPS परीक्षांमध्ये IBPS PO परीक्षा 5 वेळेला आणि स्टेट बँक ऑफ इंडिया PO परीक्षा 2 वेळेला क्रॅक केलेली आहे. सोबतच MBA एंट्रन्स मधून त्यांना कॅट परीक्षेमध्ये गणिताच्या सेक्शनला 99% इतके पर्सेंटाईल आलेले आहेत. आज तागायत संकल्पच्या माध्यमातून हजारो बँकर्स घडवण्यात यशस्वी ठरलेले श्री आकाश जाधव यांची वाटचाल पुढेही अशीच अधिक जोमाने अहोरात्र सुरूच राहणार आहेत, यातील मात्र शंका नाहीये. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन याबाबत आपण बऱ्याच वेळा ऐकतो, मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे नेमकं काय याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि या अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा होतात याही देखील माहिती नसतात. तर त्याविषयी सांगा. शक्यतो होतं असं की आपण जेव्हा नॉर्थमध्ये पाहतो, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये, तर त्यांना बऱ्यापैकी UPSCची आणि SSCची आयडिया आहे. पण आपल्याकडे UPSC आणि MPSCच्या बाहेर SSCच्या कोणत्या परीक्षा असतात त्याबद्दल तेवढी आयडिया आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना नाही आहे. तर SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, आणि जसं की MPSCच्या माध्यमातून आपल्याला ग्रुप B आणि ग्रुप A आणि ग्रुप B चे रिक्रुटमेंट होतात, तसंच केंद्र शासनामध्ये UPSCच्या माध्यमातून ग्रुप A आणि स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून ग्रुप B आणि ग्रुप C ह्या रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या केंद्र शासनासाठी होत असतात. आता त्यामध्ये परीक्षा कोणकोणत्या होत असतात आपण जर ते बघायचं झालं तर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएट लेवलच्या ह्या प्रत्येक लेवलला वेगळ्या वेगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या होत असतात. 10वी लेवलला मल्टीटास्किंग स्टाफच्या परीक्षा होतात. 12वी लेवलला CHSLची परीक्षा असते, कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम, आणि ग्रॅज्युएट लेवलला कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम. ह्या पद्धतीनं त्याच्याशिवाय पण रिक्रुटमेंट आहेत. 10वी लेवलला SSC GD कॉन्स्टेबलची रिक्रुटमेंट करते. 12वी लेवलला हेड कॉन्स्टेबल असतात. ग्रॅज्युएशन लेवल अजून CPOच्या ज्याला आपण PSI म्हणतो तशा SI सब इन्स्पेक्टरच्या एक्झाम, ह्या वेगवेगळ्या एक्झाम ह्या माध्यमातून जे ते होत असतात. अगदीच, म्हणजे SSC मार्फत कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात हे तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र SSC मार्फत केंद्र शासनामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये भरती घेतली जाते? जसं आता केंद्र शासनामध्ये जितके काही विभाग आहेत, म्हणजे आता जसं आपलं राज्य शासनाचं मंत्रालय आहे तसंच केंद्राचं सेंट्रल सेक्रेटरीएट आहेत. तर केंद्राच्या म्हणजे दिल्लीमधल्या मंत्रालयामध्ये तिथे, त्याच्याशिवाय जेवढे काही केंद्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, जसं की IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो, रेल्वे आहे, होम आहे, गृह विभाग आहे, त्याच्याशिवाय जेवढे काही मिनिस्ट्रीज आहे त्या मिनिस्ट्रीजमध्ये लागणारे लोक, स्पेशली काही विद्यार्थ्यांना जास्त आवड एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये आहे, कारण त्यात बाहेरच्या देशांमध्ये जाऊन जॉब करण्याचा सुद्धा चान्स विद्यार्थ्यांना मिळतो. राज्यात बघायचं झालं तर आपल्याला इन्कम टॅक्स आहे, सेंट्रल एक्साईज आहे, सध्या चर्चेमध्ये असणारं ED आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्यानंतर नार्कोटिक्स आहे. जेवढे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतील हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ह्या सगळ्यांची जी भरती आहे ती स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून जे ते होत असते. अगदीच, म्हणजे फक्त देशामध्येच नाही तर देशाबाहेर सुद्धा आपण नोकरी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून करू शकतो. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा UPSC MPSC बद्दल माहिती असतं, जसं तुम्ही म्हणालात. UPSCचं जसं वेळापत्रक येत असतं तसंच SSCचं पण हे वेळापत्रक? बिलकुल, जसं UPSCचं वार्षिक वेळापत्रक येतं आणि ते बऱ्यापैकी फॉलो होतं. MPSCचं सुद्धा येतं. त्याच पद्धतीनं स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचं सुद्धा वेळापत्रक येतं आणि त्या अनुषंगानं सध्या आपण जून महिन्यामध्ये आहोत. ह्या महिन्यामध्ये SSCचे टोटल 8 वेगळे नोटिफिकेशन्स येणार आहेत. त्या 8 पैकी 3 ऑलरेडी आलेले आहेत. त्यापैकी मी ज्याला म्हणेल भारतातील सगळ्यात मोठी केंद्र शासनाची रिक्रुटमेंट एक्झाम अर्थात SSC CGL, जेवढ्या काही एक्झाम्स असेल त्यापैकी, तर त्यातली CGLची रिक्रुटमेंट सध्या आलेली आहे आणि त्याद्वारे एका परीक्षेतून 14,582 इतक्या रिपोर्टेड वेकन्सीज आहेत, ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट ज्यांनी रिपोर्ट केल्याच्या नंतर ती वेकन्सीज 20,000पर्यंत जाऊ शकते. तर 20,000 लोक जे आहेत ते एकेका ॲडव्हर्टिजमेंटमधून भरल्या जातात. आपण राज्यामध्ये पाहतो की कितीतरी विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, पण त्यांचा एक स्टँडर्ड सेट वेळ नसतो, ॲडव्हर्टिजमेंटमधूनच येतात. तर ह्या पद्धतीनं SSCमध्ये एक एक्झाम होते स्टाफ सिलेक्शन कमिशनची, GD कॉन्स्टेबलची, जनरल ड्युटी कॉन्स्टेबलची, ज्यासाठी 10वी पास पाहिजे असतं. तर त्या परीक्षेतून मागच्या 3 वर्षी 2022,
2023 आणि 2024 या तिन्ही वर्षी प्रत्येक वर्षाचं ॲव्हरेज काढलं तर 50,000 जागा ज्या आहेत त्या एका ॲडव्हर्टिजमेंट म्हणून निघतात. तर एवढी मोठी संधी विद्यार्थ्यांना SSCच्या माध्यमातून मिळतात. पण दुर्दैवानं यातल्या बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या एंड रिझल्टपर्यंत पोहोचत नाहीत. अगदीच एंड रिझल्ट पर्यंत पोहोचत नाही याचा अर्थ काठिण्य पातळी जी आहे SSCच्या परीक्षेची ती जास्त असते का? बिलकुल नाही. तर मी तुम्हाला त्यातलं एक कारण सांगायचं झालं तर SSCची आता मी तुम्हाला CGL परीक्षेबद्दल बोललो होतो. तर CGL परीक्षेमध्ये 390 पैकी मेन्स परीक्षेला मी मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगतोय. 390 पैकी 350 प्लस हा कट ऑफ होता. 325 प्लस जनरल कॅटेगरीचा. तर जर 390 पैकी 350 प्लस मार्क मुलं मिळवतायत याचा अर्थ परीक्षा खूप सोप्या आहेत. त्यातल्या त्यात सिलेबसमध्ये विद्यार्थ्यांना जसं आपण इतर एक्झामसाठी MPSC असेल किंवा UPSCच्या एक्झाम्स असतील, राज्यसेवेसाठी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामसाठी टोटल नंबर ऑफ विषय हे 10, 12, 13, 14, 15 विषय आहेत. ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी जितक्याही परीक्षांची नावं आतापर्यंत घेतली त्या प्रत्येक परीक्षेसाठी फक्त गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान बस एवढ्याच विषयांची तयारी विद्यार्थ्यांना करायची आहे. एखादा विषय एखाद्या परीक्षेला कम्प्युटरसारखा जो आहे तो क्वालिफाईंग असतो. पण हे 4 विषयांच्या तयारीवर आपण हे जितक्याही परीक्षांची नावं घेतोय, आपण जितक्याही नंबर ऑफ पोस्टची नावं घेतोय, ह्या सगळ्यांसाठी हाच सिलेबस आहे. आणि परीक्षेची डिफिकल्टी लेवल असं समजा ज्यावेळेस मी म्हणतो की 390 पैकी एखाद्या परीक्षेमध्ये 300, 350चा कट ऑफ लागतोय, तर परीक्षेची डिफिकल्टी लेवल सुद्धा ग्रॅज्युएट लेवल असो, 12वीच्या लेवलची परीक्षा असो किंवा 10वी लेवलची असो, परीक्षेची डिफिकल्टी लेवल खूप सोपी असते. अच्छा, पण मग MPSC किंवा सरळ सेवा एक्झाम असो किंवा कंबाईन एक्झाम असो यांच्याशी जर तुलना केली तर SSCच्या एक्झाममध्ये काय वेगळेपण आहे? सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की परीक्षेचा टाइम टेबल ठरलेला असतो. जसं की आपण सरळ सेवेत बघितलं, आता एक आपल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी तलाठीची मोठी रिक्रुटमेंट झाली, ग्रामसेवक झालं. आता ह्या परीक्षा कसं आहेत की एकदा तलाठी रिक्रुटमेंट आली, एकदा ग्रामसेवक आली, ह्या दशकातून एकदा 10-10 वर्षातून एकदा येतात ह्या ॲडव्हर्टिजमेंट. तर आता एकदा आल्याच्या नंतर आपण जुना ट्रॅक रेकॉर्ड चेक केला तर 10-10 वर्ष ह्या रिक्रुटमेंट येत नाहीत. पण ह्या केसमध्ये विद्यार्थ्यांना ही रिक्रुटमेंट जी ती दरवर्षी मिळते. म्हणजे SSC MTS दरवर्षी होणार, CHSL दरवर्षी होणार, CGL दरवर्षी होणार. पण त्याच्या तुलनेमध्ये इकडे सरळ सेवेमध्ये असेल किंवा कंबाईनमध्ये MPSC कंबाईनमध्ये असेल त्याच्यामध्ये तेवढं सातत्य नसतं. तर विद्यार्थ्यांना तो एक फायदा SSCच्या एक्झामचा आहे की सगळ्या लेवलच्या परीक्षा MTS असो, CHSL असो, CGL असो ह्या दरवर्षी होतात. अगदीच. ही केंद्र शासनाकडून घेतली जाते का परीक्षा SSCची? हो, SSCची परीक्षा केंद्र शासनाकडून. मग महाराष्ट्रामध्ये जर एखाद्याला पोस्टिंग हवी असेल तर ती मिळते का? बिलकुल मिळते. मी आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटची नावं सांगताना सांगितलं होतं त्यामध्ये की सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस ही दिल्लीतूनच असणार. पण त्याशिवाय सगळ्यांना माहिती आहे की इन्कम टॅक्स किंवा सेंट्रल एक्साईजचा सगळ्यात मोठा वाटेदार हा महाराष्ट्र आहे. इन्कम टॅक्समध्ये 30-40% आसपास भारताचा 30-40% हिस्सा हा मुंबईचा आहे. तर इन्कम टॅक्सच्या सगळ्यात जास्त जागा ह्या महाराष्ट्राच्या असतात. सेंट्रल एक्साईज महाराष्ट्राच्या असतात. आपल्याकडे पोर्ट मोठा असल्यामुळं आपल्याला नार्कोटिक्सचा पार्ट झाला, ह्या सगळ्या वेकन्सीज आणि जागा ह्या महाराष्ट्रात जास्त असतात. इनफॅक्ट मी तर सध्या सांगेल की आमची विद्यार्थिनी आहे संजीवनी म्हणून, तर तिच्याबद्दलचं तिचे जे एक्सपिरियन्स आहे त्या एक्झामबद्दलचे कंटिन्युअस 2021 पासून तयारी केल्यानंतर तिनं तिचं एक्झामबद्दल काय मत आहे हे ऐकावं, सो दॅट कोणती मुलगी सुद्धा विचार करत असेल की SSCची एक्झाम देऊन माझी पोस्टिंग दिल्लीला होणार आहे का, तर असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये ॲम्पल नंबर ऑफ डिपार्टमेंट आणि ॲम्पल नंबर ऑफ वेकन्सीज ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी असतात आणि ह्या पद्धतीने विद्यार्थी जे ते तयार करत असतात. अगदी जसं आता तुम्ही म्हणालेले आहेत अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखाली तयार होत असतात, तर अशाच एका विद्यार्थिनीचं, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी संजीवनी शिवाजीराव माने, संकल्प एज्युकेशनच्या CGL 2021 बॅचची विद्यार्थिनी आहे. तिथून कोचिंग कंप्लीट केल्यानंतर मी CHSL 2022, CGL 2022, CGL 2023 आणि CGL 2024 या एक्झाम क्लिअर केल्या आहेत. सध्या मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ॲज अ टॅक्स असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. जी पोस्ट मला CGL 2023 मधनं मिळालेली होती आणि CGL 2024 मधनं मग मी सेंट्रल एक्साईज आणि GST इन्स्पेक्टर या पदावर नियुक्ती झालेली आहे. या सर्व एक्झामसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आकाश जाधव सर आणि संपूर्ण संकल्प एज्युकेशन टीमचे मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
तर या विद्यार्थिनीचं मनोगत आपण ऐकलेलं आहे आणि आपल्याला समजलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ती कठीणही नाहीये तितकीशी आणि मुळात म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील पोस्टिंग मिळू शकतं. सर, मला असं विचारावं वाटतं की ही परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी म्हणून साधारण किती वेळ लागतो? तसं बघायला गेलं तर सध्याला म्हणजे 2018च्या नंतर परीक्षेमध्ये सातत्य वाढलेलं आहे. परीक्षा वेळेवर होत आहेत, परीक्षांचे निकाल वेळेवर लागत आहेत. तर आता सध्याला 18च्या आधीची परिस्थिती वेगळी होती, पण 2018 पासून पुढे परीक्षा व्यवस्थित वेळेत होत असल्यामुळं, ट्रान्सपरंटली होत असल्यामुळं आता वेळ जो तो कमी लागतो. साधारणतः 1 ते 2 वर्षाचा वेळ मला असं वाटतं की ह्या परीक्षेसाठी सफिशियंट आहे. आधी निकाल लांबायचे, बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्यामुळं वेळ जास्त लागायचा. पण विद्यार्थ्यांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत 1 ते 2 वर्षाचा वेळ जर फुल टाइम दिला तर तेवढा वेळ ह्या परीक्षांच्या तयारीसाठी जो आहे तो सफिशियंट असेल. ही तयारी आता सध्याला आधी करत असताना, जसं आपण बघितलं UPSCची एक्झाम करायचं असेल तर आधी दिल्लीला जावं लागायचं, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे. आता आपण ऑफलाईन मोड असो, ऑनलाईन मोड असो, कोणत्याही मोडमध्ये ती तयारी जी ती पुढे कंटिन्यू करू शकतो. त्याच्याशिवाय काही अपडेट, काही गोष्टी, परीक्षांबद्दलची काही पद्धती ही थोडंसं मोबाईल येण्याच्या आधी किंवा व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया येण्याच्या आधी ह्या आधी लोकांना कळत नव्हत्या. पण आता परीक्षेतली इत्यंभूत छोट्यातल्या छोटी जी माहिती आहे ती जेवढी एखाद्या दिल्लीत बसून असलेल्या कॅन्डिडेटला कळते तेवढीच एकदम महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या मुलांसुद्धा ती माहिती कळते. तर 1 ते 2 वर्षाचा वेळ विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित दिला तर तेवढा वेळ मला असं वाटतं की तो सफिशियंट राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी. अगदीच. पण मग आता आपण बघतोय की UPSC MPSC करत असलेले विद्यार्थी अगदी 7वी 8वी पासूनच याची तयारी करायला सुरुवात करतात. मग SSC करणाऱ्यांनी या परीक्षांची तयारी कधीपासून सुरुवात करावी आणि मुळात कॉलेजमध्ये असताना याची तयारी सुरू केली तर चालतं का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला UPSC MPSC करायचं आहे त्यावेळेला आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर त्या परीक्षा द्याव्या लागतात. या केसमध्ये जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की आपल्या परीक्षा ह्या 10वी बेस, 12वी बेस आणि ग्रॅज्युएशन बेसच्या असतात. तर जसं विद्यार्थ्यांचं 10वी संपलं तर त्याच्यानंतर वय वर्ष 18 झाल्याच्यानंतर तो परीक्षा देऊ शकतो. 12वीच्या एक्झामच्या नंतर पण देता येतात आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर पण आहेत. तर कॉलेज सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की मला माझं करिअर हे स्पर्धा परीक्षांमध्ये करायचं आहे तर तो विद्यार्थी, मी तर असं म्हणेल की 10वीच्या नंतर जरी स्टार्ट केलं तरी पण चालेल. माझ्याकडे एक विद्यार्थी होती जिचं ग्रॅज्युएशन 12वी झाल्याच्या नंतर म्हणजे कोविडमध्ये गॅप आला आणि आम्ही 4 मार्च 2022ला कोचिंग पुन्हा कोविडच्या नंतर स्टार्ट केलं. तर त्यावेळेला तिचं 12वी होऊन ती आलेली होती. आता त्या हिशोबानं बघायला गेलं तर आज आपण जून 2025मध्ये आहोत. तर आज ती मुलगी काय करत असेल तर तिचं ग्रॅज्युएशन संपलेलं असेल, कारण की 2022 पासून 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन संपतंय. पण सध्या ती मुलगी मागच्या 1 वर्षापासून इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉब करते. त्या पाठीमागचं कारण असं आहे की तिनं वाट नाही बघितलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याची. जसं 10वी बेसिसच्या परीक्षा असतील, 12वी बेसिसच्या परीक्षा असतील त्या देत इमिजिएट तिने सिलेक्शन करून घेतलं. तर ज्या विद्यार्थ्यांचं ठरलेलं आहे की मला माझं करिअर जे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये करायचं आहे, मला त्यातच पुढे जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी मी तर म्हणेल कॉलेजची वाट न पाहता 10वीच्या नंतर जरी तयारी स्टार्ट केली तरी चालेल. काही विद्यार्थी ठरवत असताना किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 12वीच्या नंतर पोहोचते. काही लोकांच्या केसमध्ये ही माहिती ग्रॅज्युएशन सुरू असताना पोहोचते, काही लोकांची ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोहोचते. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशांसाठी तर ह्या सगळ्याच एक्झाम तुमच्यासाठी ओपन आहेत. त्यापैकी SSC CGL ही सगळ्यात मोठी परीक्षा, ज्यातून विद्यार्थ्यांना इन्स्पेक्टरची पोस्ट जसं तुम्ही आता विद्यार्थ्यांनी टेस्टिमोनियलमध्ये पाहिलंच असेल तर इन्स्पेक्टर इन सेंट्रल एक्साइज, GST ह्या टोटल नंबर ऑफ पोस्ट ज्या आहेत ह्या खूप जास्त असतात. यांच्या बऱ्यापैकी पोस्टिंग, सगळ्यात जास्त पोस्टिंग ज्या आहेत त्या महाराष्ट्रात असतात. तर विद्यार्थ्यांनी अशा केसमध्ये जे ते कॉलेजपासून जर तयारी केली तर बिलकुल हरकत नाही आहे, कारण की मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिजिएट जॉब्स किंवा 10वी 12वीची जॉब जे असते ते 10वीच्या नंतर आणि 12वीच्या नंतर लगेच जॉब लागण्याची शक्यता, जे ते सरकारी जॉब लागण्याची शक्यता ही वाढते. सर, मला असं विचारायचं आहे की SSCच्या या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होतात का की ऑफलाईन होतात, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे खरं तर की पारदर्शक असतात का? ह्या परीक्षा, जेवढ्या काही परीक्षांबद्दल मी आता बोललो, ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होतात. ऑफलाईन पद्धत तेव्हाच बंद झालेली आहे. आणि ह्यातल्या सगळ्या परीक्षा 2018 पासून पुढे जर आपण बघितलं ह्या पारदर्शक पद्धतीने चालतात, व्यवस्थित चालतात. एखादी परीक्षा होणे, परीक्षेची आन्सर की येणे, आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन, त्यानंतर सुधारित आन्सर की येणे, त्यांचे निकाल लावणे, ज्या परीक्षा समजा परीक्षा होत असताना एका टप्प्याऐवजी 2, 3, 4 पार्टमध्ये परीक्षा झाली, कारण की नंबर ऑफ विद्यार्थी जास्त असतील तर अशा केसमध्ये नॉर्मलायझेशन होणे, या सगळ्या परीक्षा किंवा हा सगळा पार्ट जो तो एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने चालतो. सोबतच SSC जी आहे ही RTI अंतर्गत असल्यामुळं विद्यार्थ्यांना
परीक्षेबद्दलची कुठलीही माहिती जी आहे ती विचारता येते. तर त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल आणि ॲक्युरसीबद्दल जे ते आपण बिलकुल डाऊट घेऊ शकत नाही. अगदीच. पण मग SSCच्या वेगवेगळी जी पदं आहेत त्या पदांसाठीची सिलेक्शन प्रोसेस कशी असते? शक्यतो सिलेक्शन प्रोसेस 2 टप्प्यामध्ये असते. आधी ज्या वेळेला मी SSCची एक्झाम दिली होती त्यावेळेला SSCच्या एक्झामला सोबत इंटरव्ह्यूचा पार्ट असायचा. आज स्टाफ सिलेक्शनच्या कुठल्याही परीक्षेसाठी कसलाही इंटरव्ह्यू जो तो नसतो. म्हणजे तो 10th बेस असो, 12वी बेस असो किंवा ग्रॅज्युएट बेस असो. तर परीक्षेसाठी इंटरव्ह्यू हा प्रकारच नाही. तर म्हणजे पारदर्शकतेमध्ये ती एक गोष्ट ॲड होऊन जाते. ह्यातल्या सगळ्या परीक्षा 2 टप्प्यात होतात. जी 10th बेसची MTSची परीक्षा आहे किंवा CHSL आहे किंवा ग्रॅज्युएटवाली CGL आहे. यातल्या बऱ्यापैकी पद्धती एक्झाम प्री मेन्समध्ये होतात. काही ज्या परीक्षा आहेत त्या ठिकाणी एक परीक्षा आणि सोबत स्किल टेस्ट होते. जसं SSCची GDची परीक्षा आहे. तर 2 टप्प्यामध्ये ह्या परीक्षा होत असतात. लागलंच तर एखाद्या स्पोर्ट्ससाठी काही स्पेसिफिक गोष्ट लागत असेल तर 3रा टप्पा त्यामध्ये ॲड होतो. पण बऱ्यापैकी एक्झाम ज्या आहेत त्या 2 पार्टमध्ये प्री आणि मेन्स अशा 2 पार्टमध्ये होतात. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की कोणतंही पद स्वीकारताना पगार किती असतो प्रत्येकाच्या मनात येत असतं. तर यानंतर SSC मध्ये भरती झाल्यानंतर किंवा SSC द्वारे आपल्याला एखादं पद मिळाल्यानंतर पगार किती असतो? आता आपण ह्याची तुलना जे ते पगार सांगण्याच्या आधी किंवा पगार किती असतो हे डिस्कस करण्याच्या आधी जेवढे काही मोठे इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये IT कंपन्या जातात, रिक्रूट करतात. ह्या IT कंपन्यांमध्ये इंजिनियर लोकांना जे स्टार्टिंग पे पॅकेज मी पाहतो सध्याला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा जास्त स्टार्टिंग पगार जो आहे तो SSCच्या MTS जो मल्टीटास्किंग स्टाफ हा 10वी पास झालेला मुलगा असतो किंवा रेल्वेचा ग्रुप D जो 10th पास झालेला मुलगा असतो ह्यांचा पगार हा 35 ते 40 पासून जो तो ग्रॉस स्टार्ट होत असतो. आणि जो पगार हा इंजिनिअरिंग झालेल्या मुलाच्या जो एखादी मोठी कंपनीमध्ये IT कंपनीमध्ये प्लेस्ड आहे त्याच्या स्टार्टिंग पगारापेक्षा जो तो जास्त आहे. पण त्याच्यानंतर ज्यांचे 12th बेस आहेत जसं आपण ॲडमध्ये पाहिलं असेल SSC CGLच्या ज्यामध्ये लेवल 4, लेवल 5, लेवल 6, लेवल 7 ह्या वेगवेगळ्या लेवलच्या आपल्या 7th CPCनुसार 7व्या पे कमिशननुसार ह्या गोष्टी आहेत. ह्या जॉब्सचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर पगार जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉबमध्ये स्थैर्य आहे, स्टेबिलिटी आहे. त्यानंतर जॉबची जी लोकेशन्स आहेत काही लोकांना थोडंसं किंतु परंतु असतो ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी. त्यातले सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स असल्यामुळे हे शक्यतो मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्हा लेवलपासून पुढे हे जॉब जे ते तिकडे उपलब्ध आहेत. तर आणि त्याच्याशिवाय सेंट्रल गव्हर्नमेंटचे जितके काही बेनिफिट्स आहेत मग तुमचे त्याच्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट्स येतात कारण की जॉबच्या असलेल्या पगाराशिवाय हे जास्तीत जास्त बेनिफिट्स देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जे ते ओळखले जाते. तर हे सगळे बेनिफिट्स विद्यार्थ्यांना लागू होऊन जातात. आजच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की AI एवढे जॉब येत आहेत, एवढे जॉब जात आहेत, हे चेंजेस पुढच्या काळामध्ये होतील. अशा गोष्टींमध्ये एखादा विद्यार्थी, एखादा ग्रामीण भागातील विद्यार्थी जो स्थैर्य किंवा स्टेबिलिटी मागतो, मला असं वाटतं ती स्टेबिलिटी त्याच्यासोबत चांगल्या पे पॅकेजचं काम देण्याचं काम जे ते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ह्या वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून होत असतं. अगदी तुम्ही आता AIचा मुद्दा काढला म्हणून मी एक प्रश्न विचारते की AI मुळे काही या जॉबना कुठेतरी असं भीती वाटत असते ना की AI हे जॉब खाईल का? असं काही नाहीये. मला असं वाटतं की हे जॉब जे ते थोड्याशा ग्रामीण भाषेत सांगायचं की 24 कॅरेट हे सरकारी जॉब्स आहेत. हे कोणते PSUचे जॉब्स नाहीत जी उद्या चालून प्रायव्हेटाईज होईल. हे कोणते वेगवेगळे गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन्स असतात, महामंडळ असतात. हा कोणत्या महामंडळाचा पार्ट नाही जो कधी बंद होईल. हे राज्य शासनाचे नाही, हे केंद्र शासनाचे वेगवेगळ्या लेवलमधले हे फिक्स जॉब्स आहेत. तर मला वाटत नाही की उद्या चालून AI आलं किंवा कोणती गोष्ट आली तर ह्या जॉबला कसला फरक पडेल असं बिलकुल वाटत नाही. अगदीच. आणि SSCचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या आधारावरती आणखी कोणकोणत्या वेगळ्या परीक्षा आपण देऊ शकतो? मला असं वाटतं की जिथे ॲप्टिट्यूड आहे म्हणजे गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आहे, सामान्य आहे, ह्याच्यामध्ये बँकिंग एक्झाम्स आहेत ज्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं. तर बँकेमध्ये दरवर्षी 50,000पेक्षा जास्त वेकन्सीज येतात, 50,000+. त्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम्स आहेत ज्या सरकारी इन्शुरन्स कंपन्या आहेत, LIC आहे, जनरल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो. स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम ज्याबद्दल आपण बघितलंच. रेल्वेचे एक्झाम्स आहेत. रेल्वेबद्दलची चांगली गोष्ट सांगायची झाली तर रेल्वेचं आता पुढच्या काही दिवसामध्ये जसं UPSCचं कॅलेंडर येतं, MPSCचं एक्झाम कॅलेंडर येतं, SSCचं येतं, तर रेल्वे मंत्र्यांनी घोषणा पण केली की रेल्वेचं सुद्धा कॅलेंडर येणार आहे. तर SSCचा सिलेबस जसाच्या तसा रेल्वेला कॉपी होतो एक्सेप्ट रेल्वेमध्ये इंग्लिश हा विषय नाही आहे. तो सोडून बाकी 3ही विषय
रेल्वेच्या एक्झाम्सला सुद्धा येतात, त्यातल्या सुद्धा वेकन्सीचा आकडा असाच काही एक्झाममध्ये हजारात आणि काही एक्झाममध्ये लाखात सुद्धा असतो वेकन्सीचा आकडा. तर विद्यार्थ्यांना तिथेही वापरता येतं. काहींना असं वाटलं की नको बँक, नको इन्शुरन्स, नको SSC, नको रेल्वे, हाच सिलेबस जो आहे जर त्यांना पुढे शिकायचं असेल, जसं की MBA ची तयारी करायची असेल तर MBA एंट्रन्सला सुद्धा होतो. इनफॅक्ट मी हा जो सिलेबसचा पार्ट आहे, जो गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सामान्य ज्ञान, हाच पार्ट वापरला. इनफॅक्ट तुम्ही जे स्टार्टिंग माझे निकाल सांगितले ते ह्याच कारणामुळे आलेत की ह्या एक्झामचा किंवा या सिलेबसचा अभ्यास केला, त्याच्यामुळे बँकेमध्ये यश मिळालं, त्याच्यामुळे इन्शुरन्समध्ये यश मिळालं, त्याच्यामुळे SSCच्या एक्झाममध्ये यश मिळालं आणि त्याच्यामुळेच MBA एंट्रन्समध्ये सुद्धा यश मिळालं. तर विद्यार्थ्यांना सगळ्या अंगानं ह्या सिलेबसचा वापर जो तो करता येईल आणि आपल्या सिलेक्शनमध्ये ह्या गोष्टींचा फायदा जो तो करून घेता येईल. अगदीच. पण मग MPSCचं जसं वेळापत्रक आपल्याला माहिती असतं की कधी निघतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं, UPSCच्या वेळापत्रकाबद्दल माहिती असतं, SSCचं वेळापत्रक कधी निघतं आणि हे विद्यार्थ्यांना कसं समजणार? जसं UPSCचं वेळापत्रक आहे त्यांच्या वेबसाईटवर येतं, बिलकुल त्याच पद्धतीनं SSCचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते त्यांच्या वेबसाईटवर येतं. जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस किंवा रिवाईज कॅलेंडर सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर येत असतं. सोबतच त्यांनी बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत. आधी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करावं लागत होतं, पण आता नवीन पिढीकडे पाहता त्यांनी माय SSC नावाचं ॲप पण स्टार्ट केलेलं आहे. तर माय SSC ॲपच्या माध्यमातून आता तुम्हाला जेवढ्या काही स्क्रीनवर वेगळ्या वेगळ्या परीक्षांची नावं आणि त्यांची डेट दिसते, त्या दिलेल्या विंडोमध्ये विद्यार्थी ॲपच्या माध्यमातून जे ते अप्लाय करू शकतात आणि ॲप्लिकेशनची प्रोसेस त्या पद्धतीने होत असते. दिलेल्या कॅलेंडरमध्ये विद्यार्थ्यांना जे कॅलेंडर येतं त्यामध्ये तुमचं जी कोणती जाहिरात आहे ती जाहिरात कधी येणार, त्या दिवशीची डेट, त्याची ॲप्लिकेशनची लास्ट डेट कधी असेल तो वाला पार्ट आणि एक्झामच्या टेंटेटिव्ह मंथ, एक्झामची एक्झॅक्ट तारीख देतात नाही, कारण की एक्झाम ही मल्टिपल शिफ्टमध्ये होत असते. तर हा सगळा पार्ट त्यांच्या कॅलेंडरमध्ये जो तो दिलेला असतो. अगदीच. मला वाटतं आज आपले जेवढे पण प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांचे जेवढे पण डाऊट्स आहेत SSC एक्झाम्स बाबतचे ते बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील. तुम्ही ते आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.